हे काय सुनील दांची वेलकम टू बॅक माय न्यू व्हिडिओ. तर कशी आहात तुम्ही? मी आलो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहे आंब्यावर. आज आपण रिअलमध्ये आंबे दाखवणार आहे. त्या 2 ब्लॉगमध्ये आपण नव्हते जाऊ शकलो, पण आता आपण आपल्या गावामध्ये रेल आलेली आहे. कम बॅक माय विलेज. तर चलो काय चाहते. हा पहिला आपला व्ह्यू म्हणजे जसं काय गावाकडची छोटी छोटी झाडे. आणि आपल्याला जायचं आहे आंब्यावर, म्हणजे आमच्याच आंब्यावर जाणार आहे. खास आमचाच आंबा आहे आणि आमचा तिथे जंगल पण आहे की काय शेती. तर इकडे बघूया आपला. आणि आपले केस असे वाढलेले आहेत की आपल्याला लोक 25 वर्षाचा म्हणतात. म्हणजे ही काय आपली दाढी जिंदगी जाण म्हातारा दिसतो आपण. आणि तर पहा मग आमचा हा गावाकडचा डोंगर कसा उंच आहे. आणि इकडे हरिश्चंद्रगड आहे. म्हणजे तिथे लोक जातात शिवरात्रीला, तिथे जातात. मी पण जातो. जाऊन मी ब्लॉग काढले होते मागचे, पण त्यामध्ये क्वालिटीच नव्हती. एकदम एकदम भंगार क्वालिटी. म्हणजे आणि आता म्हणजे आपला कॅमेरा अल्ट्रा एच डी, आणि आता याची पुढे अजून पण एच डी. तर चला जाऊया मग घेऊया निसर्गाचा आनंद. आणि ती अशी थंड अशी हवा लागत आहे. म्हणजे आता टायमिंग किती झाला असेल, जवळजवळ 4 असे वाजले असतील. पण जंगलामध्ये फिरायची मजाच वेगळी आहे. मी म्हणजे गावाकडे आल्यावर नुसता जंगलामध्ये फिरतो. म्हणजे मला लय आवड अशी निसर्गामध्ये फिरायची, ते पण एकटा. आपल्याला म्हणजे मला गाणी गायचा लय शौक आहे. आणि शायऱ्या आणि रॅपिंग हा शौक म्हणजे मला लहानपणापासून शौक आहे. तर मी पहिला फोन घेतला होता. म्हणजे आज मी तुम्हाला माझी पूर्ण रिॲलिटी सांगणार आहे. तर चला परत आलो आहे. चला मग परत आलो आहे. आणि आपला फोन ऑफ झाला होता, म्हणजेच काय आपला स्टोरेज फुल भरला होता. तर चला मग आपण कुठे आलो होतो. तर मी माझी रिॲलिटी सांगणार आहे. म्हणजे मला असं शायर, सिंगिंग, रॅपिंग आणि सोशल मीडियाचा नाद हा मला लहानपणापासून होता. मी म्हणजे असा नवीला असताना मी 4-5 वर्षे फोन केला होता. पण तेवढ्यात मी म्हणजे असा वेळा झालो होतो, आजार झालो होतो. मी शाळेत टॉपर होतो आणि तसं झालो. आणि लोकांना आता तसं वाटतं की हा मुलगा याच्याकडे फोन नका देऊ, हा परत तसा होईल. मला त्यांना एक सांगायचं आहे, जे मला येते ते तुम्हाला 4 जन्म गेले तरी नाही येत. म्हणजे प्रत्येक काय मी आता म्हणजे फोन गेला आहे ते 1च वर्ष झालं आहे. आणि मी आधी पण सुरुवात केली होती सोशल मीडियावर, पण तो फोन माझ्याकडून पासून बंद झाला. 3-4 वर्षानंतर माझ्याकडे फोन. तरी पण मला माझ्यामध्ये कला, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग का शूटिंग सर्व प्रकारच्या. रिअलमध्ये मी हॅकर आहे, पण मी माझी रिॲलिटी कधी कुणाला सांगत नाही. आज प्रयत्न केला सोशल मीडियावर सांगायचा, पण चला जाऊ दे. आपल्याला काय करायचे, समोरचा व्ह्यू पहा. आणि जवळजवळ आपण सोशल मीडियावर आलो आहे म्हणजे 1च वर्ष झालं आहे. आणि आपण अशा लेवलला आहे की आपले मिलियनवाले, काही 100K वाले लोक कॉपी करतात. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. आपण हाच आंब्यावर जाणार आहे. म्हणजे असं ऊन असं आहे की क्वालिटी भयानक. हे पाय फुबोट आहे. आणि आपण चपले पण नाही घालून आलो. आणि आपण फिरतो असा की आपण 2-2 हजाराचे शूज घालून फिरतो. आणि आपण एकदा चप्पल पण नाही नेत. कारण कट्टर शेतकरी म्हणजे कट्टर शेतकरी. आणि मी म्हणजे मी आदिवासी आहे, पण मला सगळ्यात प्रॉपर मराठी बोलता येते, हिंदी, इंग्रजीसुद्धा सगळी. आणि सूर्यपा हा म्हणजे एकदम असा म्हणजे कॅमेरा म्हणजे सपोर्ट नसतं करीत सूर्यावर, एवढं सपोर्ट नाही करणार. म्हणजे असा डाऊन होत असेल, म्हणजे त्याला लेन्स लागते, लेन्स. आणि आपला म्हणजे काय फोन कॅमेरा नाही. इकडे पण व्ह्यू पहा कसे, म्हणजे रानामध्ये म्हणजे एकदम एकटं आल्यावर असं इमॅजिन वाटतं. आणि मला असं एकटं फिरायला लहानपणापासून शौक आहे. म्हणजे असा जंगलात मी एकटाच फिरायचो आणि आत्ता पण फिरतो. आणि आपण कशी आपला अवतार आपण कसं बनवलं, ही दाढी बिडी वाढवले, हे लोक 25 वर्षाचे समजतात. आणि आपला म्हणजे चालू आहे तो म्हणजे 20 रनिंग आहे, म्हणजे 19 झालेला आहे.
पण असं की आपल्या फेसवरून आपल्याला समजतं. आणि हे इथे बघा, हे आमच्या लोकांनी ना इकडे पण घरं बांधून ठेवल्यात, माहीत नाही कशाला ठेवल्यात. आणि आपल्याला आता जायचं आहे, आपला आंबा आलेला आहे. आपण म्हणजे आपल्याला ब्लॉग थांबावं लागेल, तर खूप मिनटाचं होईल. पण म्हणजे आपल्याला काय करायचं, मजा मारणी सर, आता आनंद घ्या. म्हणजे आपण म्हणजे कसं आहे ना, म्हणजे बोलतो खूप, म्हणजे तिथेच बोलतो सोशल मीडियावरच किंवा घरी. आता बाहेर आपल्याला म्हणजे असं समजतात की पण शांतच राहतो, कोणी चापट मारून जायला असा. म्हणजे बाहेर जर शांत राहिलं तर ते फायदा घेतात. म्हणजे जिंदगी जान, त्याला वाटलं की असाच आहे अडाणी. म्हणजे मी तिथे कामाला जायचो ना कंपनीमध्ये, हायला तिथं आता अडाणी समजायची. त्याला मी डायरेक्ट लायकी धावली, माझ्या नासाला नका लागू, मी ट्रेडर आहे आणि माझं चॅनेल पण आहे आणि तुम्हाला पण विकत घेईल. त्यांच्या आवड आहेत ते असं अडाणी समजायचे. आणि एकदा राग आला होता, मग चल बॅटरी डाऊन झाली, मला वाटलं काय झालं. आणि हे करवंद बघाय सगळा ब्लॅक, राहत पण नाही. हे किती पण खा म्हणजे आपलीच आहे. हे इथून सगळे हे आपलंच रान लागलं. आणि आपण आता थकलो आहे. आणि हे पहा, हे आता तुम्हाला हे अल्ट्रा HD मध्ये दिसत आहे, नाही बंगार क्वालिटी. हा पात इथे आपला आंबा येतो तिकडे. काय मग त्या आयला मी येऊन थकलो. हे जिंदगी जान. क्या गाईस, ट्रान्सलेट करू का, हिंदीमध्ये बोलू का? म्हणजे आपल्याला आहे ना हिंदी बोलायला खूप आवडते, पण मी का बोलत नाही, मी मराठी आहे. मला लगेच कमेंट करतात की तू मराठीमधून बनव, हिंदीमधून नको. त्यामुळे मी ती सोडून दिली आणि इंस्टाला डायलॉग पण हिंदीमध्येच बनवायचो. आता ट्रान्सलेट मराठीमध्येच केले. तर काय, आपली महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याला पण त्याचा स्वाभिमान पाहिजे आणि तशा इथं बोलायला पाहिजे. नाहीतर सगळीकडे बायाच, म्हणजे आपलं मराठीमधून हरवलेला असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण पण स्वतः मराठी माणूस असून बाहेर गेल्यावर आपण बोलतो बाय मुझे दे दे ना, आणि तो पण मराठीच असतो आणि तो पण बोलतो रुक देता हूँ मैं. म्हणजे आपण आपलीच भाषा हरून बसतोय. आणि आपला आंबा म्हणजे जवळ आलेला इथेच आहे. तोपर्यंत म्हणजे पाखरांचा आवाज किती भारी येतो, चिव 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 चिव. आणि इथे काही म्हणजे वर्षापूर्वी आम्ही इथे झाडे लावलेले होते, ते जिंदगी जन वाट लागली, नेले इथून कोणी. आणि आपले म्हणजे हे कसलं झाड लावले आमच्या त्याने, हे जिंदगी झेंडा वाटतं. तर त्याला आपला आंबा आलेला आहे, तो इकडे आहे. आणि असा ऊन असा झालेला आहे की अरे की आहे ना. आणि आधी म्हणजे आम्ही उन्हात म्हणजे हे आता मी कशी आता चपलं नाही आणलेली, तशी म्हणजे आम्ही अनलिमिटेड परमनंट हिंडायचो रानामध्ये. आणि आत्ताची लाईफ सांगलीमध्ये. आणि आधी म्हणजे आपण एवढा गरीब पण होतो ना की आपल्याला 1 रुपया पण नव्हतं भेटायला. आणि आत्ता सांगले आपण ट्रेडिंग करतो ना, 500 1000 आपण सेकंदाला लावतो आणि प्रॉफिट पण आपण रोजचं 20,000च्या वरच. आणि म्हणजे मला लय बेकार फील होतं. म्हणून मी आज हिंडताना पण ना की मी असा बिन चपला चालू आहे असं तसा, हे मी काय विचार नाही करत. कारण आपली इथं पहिली लाईफ होतीच तसली, मग कशाला गर्व करायचा. आणि त्याला आपण आंब्याकडे आलेले आहे म्हणजे जवळ. आणि हे आपलं म्हणजे शेत टॉपचा आपल्या डोळका म्हणजे हेच मोठा मानला जातो. आणि म्हणजे घरीमध्ये भाऊ म्हणजे मी एकटाच आहे, म्हणजे मजा मारो ये सब आपण के नाम पे है. क्योंकि घरामध्ये कोणीच म्हणजे ना असा भाव मी अकेले नाम के सब. आणि हे म्हणजे इकडे हे रानशाचं गाव आमचं, इथे आम्ही कधी पण जातो जेव्हा मनाला वाटतं तेव्हा घ्यायचं आपल्या मुलांना आणि जायचं त्या दवामध्ये. आणि आपण म्हणजे आता आलोले आपल्या आंब्याकडे. ह्यो आपला आंबा किती पण का, अनलिमिटेड, कुणी का. आपण कुणाला भांडत नाही लोकांच्या वाणी. लोकांचं कसं हे आमच्या आंब्यावर येऊ नका रे,
गावात येऊन कचकावत आहे. आणि आमच्यामध्ये माझ्या बघत हे ओन शूट चालू आहे, त्याच्यात बघत नेले तर मी काय नाही बोलणार. किती नाही म्हणजे हे काय हे असं म्हणजे हे झाडे बिडे असतात ना, हे रानबीन, हे आपल्या नावावर नसतं. हे प्रॉपर म्हणजे ऑलरेडी निसर्गातच असते. आपला त्यांच्यावर काय हक नसतो. का ती लईच हे आमच्या ते तू कशाला गेला रे, आमचा आंबा कशाला हे केला, हे आपलं नसतंच. आपलं शरीरसुद्धा आपलं नाहीच आहे. आणि आपला फोन म्हणजे हीट होऊन होऊन फुटायला आले. हे आपला आंबे म्हणजे बघा इथे एक आंबा पडलेला आहे, त्याच्यावर मग गेल्या. पण ताजा आहे बरं का, ताजा एकदम एकदम म्हणजे कडक. आपल्याला एक भेटला आणि इथे पण एक आहे. पण याला काय झालं, याला मुंग्याने पछाडलं का अजिबात नको आपल्याला. इकडे पण नेऊ पण, आणि आपल्याला 2 असेच भेटले. आणि हे म्हणजे किती दगडी मारा आपलंच आहे. हा की हिरवा आंबा पाडलं तर काय ना आपल्याला कोणी बांधणारवर नाही. यो मुळा तोडला तरी. आणि खाली पण ही काली मीच पाडले. आई म्हणा अरे नको जास्त दगडी घालू, हिरवे पडतात. अरे म्हणा आपलाच आहे, स्वतः माल आहे. चहाला हे आणि तर मी ब्लॉग एवढाच बनवतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.